गणेश स्थापनेच्या दिवशी धुळ्यामध्ये गणरायाचं जल्लोषात आगमन झालं। सकाळपासूनच ढोल ताशांच्या गजरात घरगुती गणपतीसह मंडळाचे गणपती घेऊन जाण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी पाहायला मिळाली। सकाळच्या सुमारास पावसाचं आगमन होऊन देखील गणेश भक्तांचा उत्साह ओसरलेला नसल्याचं बघायला मिळालं। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आदी घोषणा देत गणरायाचं आगमन उत्साहात करण्यात आले। धुळे शहरातील संतोषी माता चौक, महाराणा प्रताप पुतळा चौक, कराचीवाला खुंट यांसह विविध परिसरातून नागरिकांनी गणपती बाप्पा घेऊन जाण्यासाठी गर्दी केली होती। तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता मुकेश ठाकूर यांनी सपत्नीक येत जिल्हा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या शाडू मातीच्या मूर्त्या घेण्यास प्राधान्य दिल्याचं बघायला मिळालं। यावेळी गणेश उत्सवाची महती सांगत भाविकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। गणेश उत्सवाच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण कारागृहात आहोत। आपल्याकडे फुलारा म्हणून जे कैदी आहेत आणि आपले अधिकारी ज्यांनी याचा फार चांगला उपक्रम आहे, फार कमी जिल्ह्यात असा उपक्रम आहे की आपल्या ओपन जे खुला कारागृह आहे त्यातल्या कैदींनी यांच्या हाताने बनवलेल्या मूर्त्या आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये सर्व भाविक घेत आहेत। आणि त्यातलाच जेव्हा ही संकल्पना मला कळाली तेव्हा मला फार आनंद झाला। आणि आपण गणेश मूर्ती स्थापना करतोच आहे, तर अशा प्रकारे नाविन्यप्रमाणे बनवलेली मूर्ती स्थापना करायला अजून जास्त आनंद होतो। मी IAS अधिकारी बनायच्या अगोदर IPS होतो 4 वर्ष, आणि त्यामुळे मला कारागृह ही संस्था फार जवळून मी बघितलेली आहे। आणि बंदी असताना मानसिक स्थिती काय असते याची मला कल्पना आहे। त्याच्यामुळे त्या कैदींनी सकारात्मकपणे जीवन जगण्याचा पुनश्च एकदा प्रयत्न केलेला आहे। त्याला आपल्या कारागृहातल्या सर्व अधिकाऱ्यांनी फार चांगल्या प्रकारे पाठिंबा दिलेला आहे। मला असं वाटतं की धुळे जिल्ह्यातलं हे एक फार मॉडेल पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे। आणि त्यामुळे मी त्या कारागिरांचं आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आणि पुनश्च एकदा आपण सर्वांना या उत्सवाच्या येणाऱ्या 9-10 दिवस आपण फार मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत। त्याला पुनश्च एकदा सर्वांना फार फार शुभेच्छा देतो। धन्यवाद। ज्ञानात 1996 पासून ज्ञानाचा देवता म्हणून गणपतीची आपण प्रतिष्ठापना करत असतो आणि दरवर्षी वेगवेगळे उपक्रम असतात। यावर्षी आपण सायबर सिक्युरिटी आणि सायबर क्राईम्स अवेअरनेसवर जास्तीत जास्त फोकस करत आहोत आणि तशीच जनजागृती करत आहोत गणपती बाप्पाच्या निमित्ताने। गणपती बाप्पा मोरया। आज भारतवर्षामध्ये होणाऱ्या गणेश उत्सव लोकमान्य टिळक यांनी सर्वांच्या हितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी सर्व नागरिकांनी एकत्र यावं, गुणागोविंदाने राहावं आणि हिंदू संस्कृतीमुळे हा गणपती उत्सव सर्वांच्या घरात मंगलमय वातावरण निर्माण करावं आणि कुठलेही रोगराई येऊ नये अशी आम्ही यावर्षी गणपतीकडे प्रार्थना करतो। सर्वांमध्ये ढोल ताशांच्या गजरात, डीजेच्या तालावर गणेश भक्तांनी गणरायाच्या आगमनाचा उत्साह साजरा केला। यामध्ये वारकरी संप्रदायातील वारकरी, मावळे, पारंपरिक वस्त्र परिधान केलेल्या महिला, फेटे परिधान केलेले पुरुष यांसह विविध प्रकारच्या आकर्षक अशा मिरवणुका आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरल्या। तर लहान बालकांचा उत्साह देखील यावेळी वाखाणण्याजोगा होता। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता मुकेश ठाकूर, शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन, माजी महापौर कल्पना महाले, सिद्धेश कम्प्युटरचे संतोष बिरारी, धुळ्यातील प्रख्यात गुरुजी एकनाथ भावे, जगदीश राणा, गणेश कौर, राष्ट्रवादीचे कुणाल पवार यांसह विविध नागरिकांनी आपापल्या घरी गणरायाचं जल्लोषात स्वागत आणि आगमन केलं। पवन मराठेसह सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। पाण्याच्या मोटार चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे।
त्यांच्याकडून 19,000च्या 5 मोटार जप्त करत चोरट्यास गजाआड करण्यात आलंय। शहर पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। प्रवीण शालिग्राम गायकवाड वय 22 राहणार कालिका माता मंदिर नकाने तालुका जिल्हा धुळे असं अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरट्याचं नाव असून त्याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये पाण्याच्या मोटार चोरी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चोरीच्या वाढत्या प्रमाणास प्रतिबंध करण्याची सूचित केलं होतं। याच आदेशाचं पालन करत धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी तपासाची चक्र फिरवत नकान्यातून अट्टल चोरट्यास गजाआड केलंय। दरम्यान या चोरट्यानं पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील पाण्याच्या मोटार चोरी केल्या असल्याची कबुली दिली असल्याचं यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आलंय। काल दिनांक 6/9/2024 रोजी तक्रारदार गणेश रमेश कार्लेकर यांनी तक्रार दिली की त्यांच्या मालकीची 3,000 रुपये किमतीची टेक्सोमो कंपनीची पाण्याची इलेक्ट्रिक मोटर चोरीस गेली या संदर्भात त्यांनी तक्रार दिल्याने धुळे पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर 408/2024 भारतीय न्याय संहिता 303(2) याप्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला होता। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर धुळे शहरात दिवसेंदिवस इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटार व इतर किरकोळ चोरीचे वाढते प्रमाण प्रतिबंध करण्यासंदर्भात आम्हाला सूचना दिल्याने आम्ही व धुळे पथकातील कर्मचारी गुन्हेगाराचा माग काढत असताना पांढरा नदीजवळ प्रवीण शालिग्राम गायकवाड हा संशयितरित्या आम्हास आढळून आला। त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने वरील नमूद गुन्ह्याची कबुली देऊन 5 इलेक्ट्रिक मोटार त्याने काढून दिले आणि त्या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। असे एकूण त्याने 5 मोटार पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटार काढून दिलेले आहे आणि त्याचा PCR वगैरे घेतलेला आहे आणि ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केली। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड, पोलीस नाईक कुंदन पटाईत, पोलीस नाईक रवींद्र गिरासे, पोलीस कॉन्स्टेबल महेश मोरे, प्रवीण पाटील, अमित रणमये, मनीष सोनगिरे, तुषार पारधी, अमोल पगारे, मुकेश जाधव, वसंत कोकणी, शाकीर शेख, योगेश ठाकूर आदींनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या नवापूर तालुक्यातील अंबाफुले ते बोर चौक दरम्यान काही दिवसांपूर्वीच 2 ते 3 किलोमीटरच्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं। लाखो रुपयांचा निधी खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आला, मात्र पहिल्या पावसातच हा रस्ता पूर्णपणे वाहून गेलाय। याबाबतचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शब्बीर खाटीक यांनी। नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण भागात रस्ते कामांमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याची ओरड आहे। आपण नवापूर तालुक्यातील आंबाफळी ते बोरचौक दरम्यान
काही दिवसापूर्वी 2 ते 3 किलोमीटरच्या नवीन डांबरीकरणचा रस्ता तयार करण्यात आला होता। मात्र सदर रस्ता हा पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेलेला आहे। रस्त्यामध्ये अत्यंत खालच्या पद्धतीचे निकृष्ट माल मटेरियल वापरला गेल्याचे आरोप आता शेतकरी वर्ग करून केले जात आहेत। संबंधित अधिकारी हे नेमकं करतात तरी काय, हे रस्त्याची पाहणी करतात का आणि संबंधित ठेकेदारावर कोणाचा आशीर्वाद आहे, असे अनेक गंभीर प्रश्न आता शेतकरी वर्ग कडून उपस्थित केला जात आहे। संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करावी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। सदर रस्त्यासाठी लाखो रुपयांची निधी खर्च केली गेली होती आणि रस्ता काम हा अत्यंत निकृष्ट पद्धतीने केल्या गेल्याने आता नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी याची पाहणी करावी, चौकशी करावी आणि ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी आता केली जात आहे। दरम्यान हा बोगस डांबरीकरणाचा रस्ता बनवणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी, तसेच या ठिकाणी पुन्हा नव्याने रस्ता तयार करून देण्यात यावा अशी मागणी आता स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून जोर धरतीये। यामुळे आता प्रशासन याची दखल घेत ठेकेदारावर कार्यवाही करणार का आणि शेतकरी नागरिकांना पुन्हा नव्याने रस्ता बनवून देणार का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। शब्बीर खाटीक, माझा महाराष्ट्र न्यूज, नवापूर। शाळा म्हणजे आपल्याला भौतिक जगाचं ज्ञान देणारं ठिकाण। आई वडिलांनंतर जगाचा आरसा दाखवणारे शिक्षक कितीही कठोर असले तरी शाळा सुटल्यानंतर त्यांच्या कठोरतेत असलेलं प्रेम आणि त्यातून मिळालेल्या शिकवणीनं समृद्ध झालेलं आपलं जीवन आपल्याला पावलोपावली ती छडी आणि त्या शिक्षकांची आठवण करून देतं। या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धुळ्यातील JR-सिटी हायस्कूलमध्ये 1979 साली 10वीत असलेल्या विद्यार्थ्यांची तब्बल 45 वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळा भरली। खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट, शाळेत सायकलवरून दाखल झालेली ही मुलं आज JR-सिटी हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या मुलांसमोर आदर्श ठरली। यावेळी त्या काळचे शिक्षक GS पाठक सर, श्री बहाळकर सर, वाघ सर, MK कुलकर्णी सर, BN जोशी सर, पुराणिक सर, चावरा सर यांनी इंग्रजी, गणित, PT या विषयांचं प्रत्येकी 15 मिनिटं तास घेत जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला। केवळ यावरच हा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा थांबला नाही, तर या विद्यार्थ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीनं धुळ्यातील कृष्णा रिसॉर्ट या ठिकाणी 61वी साजरी केली। माजी शिक्षकांचं पाद्यपूजन करत शास्त्रोक्त पद्धतीनं यावेळी सपत्नीक पूजन करून 61वी साजरी करण्यात आली। दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याबरोबरच यावेळी ज्येष्ठ श्रेष्ठ माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचा सत्कार सन्मान करण्यात आला। यानंतर पुन्हा एकदा रिसॉर्टमध्ये विद्यार्थी एकत्रित जमले आणि त्यांनी गीत गायन कार्यक्रम, स्नेहभोजन, नृत्य याचा मनमुराद आनंद लुटला।
2 दिवस आपला शाळेचा प्रवास अनुभवल्यानंतर मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद, नाशिक, धुळे यांसारख्या अनेक ठिकाणाहून एकत्र आलेली ही पाखरं पुन्हा एकदा लवकरच एकमेकांना भेटण्याचं वचन देऊन विखुरली गेली. या आगळ्या वेगळ्या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, ज्येष्ठ विधिज्ञ जी.व्ही. गुजराती, धुळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव संतोषजी अग्रवाल तसेच धुळे शहरातील आणि इतर ठिकाणचे सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि उद्योजक तसेच विविध पद भूषवत असलेले राकेश भतवाल, संजय भतवाल, यतीश गुजराथी, अविनाश चांसरकर, अजय नाशिककर, राजेश सुराणा, विजय कोटेचा, नरेंद्र पवार, राजेश बागुल, हेमंत कजगावकर, प्रवीण ब्राह्मणकर, संजय पाटील, विजय रेजा, संजय सोळंकी, चंद्रशेखर दीक्षित, विजय सोनजे, यतीश मोघे, शेखर मदाने, प्रभाकर बडगुजर, सुनील मोदी, जितेंद्र भगत, महेंद्र मोहिते यांसह अनेक माजी विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.